नमस्कार नांदेडकर, मी सिद्धू नांदेड स्टोरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर सध्या आपण होतो नंदगिरी किल्ल्यावरती. तर या ठिकाणी येणाऱ्या 3, 4 आणि 5 एप्रिलला आपल्यासाठी एक मोठा क्षण आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळातली जे सुवर्णहोन आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. सोबतच शस्त्र प्रदर्शनसुद्धा आहे. तर नांदेडकरांनी या ठिकाणी लवकरात लवकर व्हिजिट करावी आणि हे प्रदर्शन कशा प्रकारे असणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग. नमस्कार, माझं नाव बाजी प्रताप पाटील. गेली 3 वर्ष झालं नंदगिरी किल्ला संवर्धन संस्थेअंतर्गत इतिहासाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम शस्त्र प्रदर्शन आणि नाणे प्रदर्शन आयोजित केला जातो किल्ल्यावर. यावर्षीमध्ये आपण सुद्धा या शस्त्रांची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये हे जे कट्यारी बघतायत ते विजयनगर साम्राज्याच्या कट्यारी आहेत. गोळकोंडा कट्यार म्हणून सुद्धा इतिहासामध्ये त्याचं नाव उल्लेख केलं जातं. तुम्ही हे जे मध्ये फोटो बघतात महाराजांच्या काही अस्सल दुर्मिळ फोटोपैकी ही एक फोटो आहे. महाराजांच्या हातातला दांडपट्टा महाराज कसे घालायचे, त्याच्यानंतर हातातली धोप आणि अस्तनीतली कटार म्हणजे हुबहूब महाराज कसे दिसायचे आजकालच्या लहान मुलांना समजण्यासाठी या ठिकाणी आपण ही थीम उभं केलेली आहे. त्याच्यानंतर हे बचकाना लहान मुलांना सुद्धा त्या काळामध्ये प्रशिक्षण देऊन मोठं झाल्यानंतर त्याला योद्धा बनण्यासाठी अशा छोट्या तलवारी वापरल्या जायच्या. त्याच्यानंतर इथं ताम्रपत्र आहेत जे की जमिनीचे महसूल व्यवहार त्या ठिकाणी व्हायचे, लिखापटी व्हायच्या. कागद वापरण्याच्या आधी ताम्रपटावर इतिहासाच्या खुणा ज्या आहेत त्या ठिकाणी हे केलं जायचं. संभाजी महाराजांचं स्वतः हस्तलिखित दानपत्र आहे. त्याच्यानंतर तो हा गुर्जचा एक प्रकार आहे आणि पाठीमागे जी ढाल दिसते ती मेटलची ढाल आहे. मेटलची ढाल जास्त करून शत्रूंच्या सैन्यांच्या तलवारींची धार मिटवण्यासाठी वापरल्या जायची. परत या तलवारी बघतात, या सुरुवातीच्या तलवारी बघतात त्या मराठा धोप तलवार आहेत. पूर्वीच्या काळामध्ये इराणी मंगोलियन लोक तिकडून जे आलेले आहेत त्यांच्या हाईट जास्त असायच्या, आपल्या सैनिकांच्या त्यांना हाईट पोहोचायच्या नाही. त्याच्यामुळं महाराजांच्या काळामध्ये या तलवारींची हाईट वाढवण्यात आली आणि त्यांचं बॅलन्सिंग व्हावं म्हणून पाठीमागे गज काढण्यात आलं. हाताच्या संरक्षणासाठी परत या ठिकाणी ती मराठा धोप तलवार वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी महाराजांनी बनवून घेतलेली होती. परत वेगवेगळ्या तलवार ही जी आहेत ही संभाजी महाराजांच्या अस्सल चित्रामध्ये जी तलवार दाखवलेली आहे त्याची एक रेप्लिका किंवा तशी दिसणारी ही तलवार आहे. त्याच्यानंतर ही काती तलवार आहे, जाळीकाम केलेली तलवार आहे, गोलिया तलवार आहे. हे जे चिलकत आहे हे निजामकालीन चिलकत आहे. निजामांच्या काळामध्ये छातीच्या आणि पाठीच्या संरक्षणासाठी जे मेटलचे असे चिलकत बनल्या जायचे. परत हा जाळीदार मराठा शैलीतला चिलकत आहे. परत ढाल आणि हाताच्या संरक्षणासाठी बाजूबंद. या जे तलवारी बघतात ह्या वेगवेगळ्या रियासतींच्या वेगवेगळ्या कालखंडातल्या वेगवेगळ्या राजा महाराजांनी वापरलेल्या. जी पहिली तलवार बघतात ती इराणी आणि अफगाणिस्तान लोकांची पुलावर नावाची तलवार आहे. दुसरी बघतात ती मुघल शैलीतली समशेर तलवार आहे. त्याच्यानंतर ही 4थ्या नंबरची बघतात ती काती तलवार आहे जिची धार उलटी असते. त्याच्यानंतर ही 5व्या नंबरची जी बघताय ती मुघल तलवार आहे. त्याच्यानंतर 6व्या नंबरची जी बघताय ती निमच्या नावाची तलवार आहे आणि 2 जे बघतात साईडच्या त्या जफर तकिया नावाची तलवार आहे जे की उशाला घेऊन झोपण्यासाठी त्याचं नामोल्लेख इतिहासामध्ये मिळतो आपल्याला. आता जे तुम्ही बघताय ते ऐतिहासिक वाडे रजवाडे किल्ले या ठिकाणी वापरण्यात येणारा ऐतिहासिक कुलूप आहे. हा कुलूप आता पूर्णपणे या ठिकाणी लॉक केलेला आहे. ही त्याची की आहे. हा लॉक आहे. त्याला काढण्यासाठी या पद्धतीने पुश केल्याच्या नंतर हा लॉक खुलतो. त्या काळामध्ये अशा प्रकारची कुलूपांची मांडणी होती आणि असे लॉक वापरायचे. त्यामध्ये हा शिरस्त्राण आहे, डोक्याच्या संरक्षणासाठी वापरलं जायचं. हे जे शस्त्र बघताय आपण त्याला इंग्लिशमध्ये गॅन्टलँड स्वॉर्ड आणि मराठीमध्ये दांडपट्टा. हे शस्त्र महाराष्ट्राचं मूळ पारंपरिक आणि मराठमूळ शस्त्र आहे जे की या मातीत घडलं आणि जगाला त्या शस्त्राची ओळख पटली. इतिहासामध्ये बाजीप्रभू देशपांडेचा जो किस्सा फेमस आहे तो या शस्त्रावरूनच फेमस आहे. आजही दांडपट्टा म्हटलं की आपल्या बुकातून सहज बाजीप्रभूंचं नाव येतं. आणि महाराष्ट्र शासनाने गेल्या 2 वर्षाखाली महाराष्ट्र राज्यांचं राज्यशस्त्र म्हणून या पट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. हे जे आपण जाळीचं जे शिरस्त्राण बघतात ती लेडीजचं आहे. म्हणजे त्या काळामध्ये लेडीजसुद्धा रणांगणामध्ये प्रत्यक्ष उतरून भाग घ्यायच्या आणि आपल्या ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी अशा कितीतरी वीरांगना या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं आहेत. अशा ऐतिहासिक शस्त्रांचं आपण या ठिकाणी किल्ल्यावर प्रदर्शन भरवलेलं आहे. त्यामध्ये तब्बर गुर्ज हा जो गुर्ज आहे 3 शस्त्राचं कॉम्बिनेशन करून हे बनवलेलं आहे. जो बजरंगबलींचा जो गदा येतो, त्याच्यानंतर कुऱ्हाडीचे जे पाते येतात आणि तलवारीची मूठ या तिन्हीचं कॉम्बिनेशन बनवून हा गुर्ज बनवलेला आहे. मस्तक फोडण्यासाठी किंवा शिरस्त्राण फोडण्यासाठी या ठिकाणी या गुर्जचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या ज्या काळामध्ये नायर त्यांचं जे सिंबल होतं त्यांचं राजब्रीद वाक्यावर आणि ते जे कोरवायचे त्यांच्या शिल्पावर त्या प्रकारातली ही नायर तलवार आहे जे की मंदिरामध्येच पूजेसाठी पुजारी वापरायचे. साऊथमध्ये
हिला टेम्पल स्वॉर्ड म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर ही राजपुतांची राजस्थानमध्ये सिरोही जी तलवार आपण जे म्हणतो ती त्या ठिकाणी वापरलेली तलवार आहे. ही तोतामैना तलवार आहे. ही सरळ पात्यातली तलवार आहे. ही मुघल तलवारी आहेत, त्याला चांदीचे रिबीट त्या ठिकाणी दिलेले आहेत. ही जी बंदूक बघतायत तिला मराठीमध्ये कराबीन आणि इंग्लिशमध्ये ब्लंडरबश असं तिचं ऑफिशियली नाव आहे. मोठा बार करण्यासाठी अशा प्रकारच्या बंदुकी त्यावेळेस बारूद टाकून आणि शिशाच्या गोळ्यांनी वापरायचे. महाराष्ट्र राज्यांचं राज्यशस्त्र म्हणून आपण ज्याला म्हणतो ते सुबक असा आणि सुंदर असा दांडपट्टा या ठिकाणी आपल्या संग्रहामध्ये इतिहास प्रेमींसाठी पाहायला आपण ठेवलेलं आहे. त्यांचं एक 1500 ग्राम साधारण 1.5 किलो वजनाचं. हो 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 आणि पूर्ण हाताचं संरक्षण व्हायचं. हे जे शस्त्र बघताय हे काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं आहे. याला माडू म्हणतात. हे पण महाराष्ट्रीयन शस्त्र आहे. याला ढाल म्हणून आणि प्लस शत्रूला भोसकण्यासाठी या प्रकारचे शार्पनेस वापरायचे. हे माडू शस्त्र आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे पाठीमागे शस्त्र बघतात त्याच्यामध्ये जी कॅमलची ढाल ठेवलेली आहे आपण लेदरची. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी. हा तेगा तलवार आहे. शीख समाजामध्ये तलवारीला विशेष महत्त्व आहे आणि शीख योद्धे तशा प्रकारच्या तलवारी पंजाबमध्ये वापरायचे. त्याचा जे समोरचा पाता आहे तो थोडा जाडा यायचा, त्याच्यामुळे त्याला तेगा तलवार असं म्हणतात. हे जे साईडचे 2 भाले दिसतात ते कल्पा भाला आहेत आणि आतमध्ये दोन्हीकडून ज्या साईडने ही जी तलवार दिसते ही सुवर्ण जडित धोप तलवार आहे. हिच्यावर सोन्याचं काम केलेलं आहे. महाराजांच्या काळात या धोप तलवारीचा जास्तीत जास्त वापर झाला. आणि आपण हे खाली जे बघतोय हे तोडेदार बंदूक ज्याला आपण ठासणीच्या बंदुकी म्हणतो आणि कट्यारी, मराठा कट्यार, मुघल कट्यार, सिरोही कट्यार, वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी, बिछवा, खंजराली, कुकरी या ठिकाणी आपण पाहायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा कल्पा भाला, छोटे जंबिया, जगदापुरी, भाल्यांचे पायदान, तलवारीच्या मुठी आणि महाराणा प्रतापांनी जो घोड्याहून भाला जे वापरायचे ते अशा प्रकारचे सांग भाले जे की पूर्ण ओतीव पोलादाचे असायचे. ही सांग भाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे समोर विटे, भाले, कल्पे आपण या ठिकाणी पाहायला ठेवलेले आहेत. हे जे आपण शस्त्र प्रदर्शन ठेवलं आहे त्याचा एकमेव हेतू आहे की विनामूल्य ठेवलेला आहे. प्रत्येक नांदेडकरांना, इतिहासप्रेमींना, लहान मुलांना नेमकी त्या काळातली शस्त्र कशी असायची, त्या काळातली भाषाशैली कशी असायची, मोडीतले डॉक्युमेंट कसे असायचे, ताम्रपत्र नेमकं कसे असायचे हे परस्पर आपण म्युझियमला काय जात नाही पण आपण नांदेडकरांसाठी हे विनामूल्य या ठिकाणी किल्ल्यावर आपण ठेवले. त्या निमित्ताने किल्ला बघण्यात येईल, किल्ल्यावरची तोफ बघण्यात येईल, इतिहास समजेल आणि इसवी सन पूर्व 600 म्हणजे आजपासून 2600 वर्षापूर्वीची पासूनची नाणी या ठिकाणी किल्ल्यावर आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेत. तर जास्तीत जास्त संख्येनं नांदेडमधल्या इतिहासप्रेमींनी, लहान मुलांनी, आपल्या पाल्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी यायला हवं एक वेळेस आणि भेट द्यायला पाहिजे. तर हे प्रदर्शन आज 3 एप्रिलपासून चालू झालेलं आहे. तर ते असणार आहे 5 एप्रिलपर्यंत. नांदेडचा जो आपला नंदगिरी किल्ला आहे त्यावरती हे प्रदर्शन असणार आहे. तर सर्व नांदेडकरांनी एक वेळेस या प्रदर्शनाला नक्की हजेरी लावावी आणि आपले जे लहान मुलं असतील तर त्यांना तर अवश्य घेऊन यावं.